हॅलो फ्रेंड्स, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो जेई मेनच्या ॲडमिट कार्ड रिलेटेड आहे. एक्झामला काय काय घेऊन जायचं आहे, काय काय घेऊन नाही जायचं, सोबत काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, याबद्दलचा हा व्हिडिओ. सुरुवात करतो आपण त्याच्या ॲडमिट कार्डवरून. ॲडमिट कार्ड प्रत्येकाने डाउनलोड केलेलंच असणार आहे. ॲडमिट कार्डवरून करायचं आहे काय, आता ॲडमिट कार्डमध्ये काय काय चेक करायचं तर बघा, इथं तुमचा फोटो असणार आहे. ॲडमिट कार्डमध्ये तुमचा फोटोग्राफ आहे का चेक करा. त्या फोटोग्राफच्या खाली तुमचं सिग्नेचर आलेलं आहे का चेक करा. इथं सिक्युरिटी पर्पजसाठी आपण सगळं ते ब्लर केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर, तुमचं कॅन्डिडेटचं नाव, हे सगळ्या कॅटेगरीज वगैरे जे काय आहे हे सगळं आहे का. ॲप्लिकेशन नंबर, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, एलिजिबिलिटी. त्याच्यानंतर जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल, तुम्ही स्क्रॅबसाठी अप्लाय केलेलं आहे का हे चेक करा. त्यानंतर हे दोन जे बारकोड आहेत, हा QR कोड आणि इथला रोल नंबरसाठीचा बारकोड, या दोन्ही गोष्टी इथं आहेत का चेक करा. काय होतं, बऱ्याच वेळेला तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करता, त्यामध्ये या ज्या इमेजेस आहेत, पर्टिक्युलरली फोटोग्राफ, सिग्नेचर, हा बारकोड इथला रोल नंबरचा आणि हा QR कोड, हे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली येत नाही. हे आलं आहे का बघा, ठीक आहे. त्यानंतर ह्या एक्झामसाठी तुमची जी बघा अजून काय करायचं आहे आपल्याला. ॲडमिट कार्डवरती काय काय आहे तर तुमचं एक्झाम सिटी, ते सेंटर कोणतं आहे ते सेंटर आहे, तुमची शिफ्ट कोणती आहे ते शिफ्टबद्दल माहिती आहे. बघा, रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टाईमच्या वेळेलाच पोहोचा. रिपोर्टिंग टाईम आहे इथं 7, गेट क्लोजर टाईम आहे 8:30. या 1.5 तासात तुम्हाला तिथं जाऊन सगळं तुमची प्रोसिजर झाली पाहिजे. त्यामुळे 7 ते 8:30 याच्यामध्येच तुम्ही सेंटरवर पोहोचा, ठीक आहे. तुमचं जर 8:30चा गेट क्लोजर टायमिंग, तुम्ही जर 8:35ला पोहोचले तर तुम्हाला पेपरला आतमध्ये एंट्री दिलं जात नाही, हकलून दिलं जातं तिथून, ठीक आहे. तुम्ही कितीही मेहनत करा, तुम्ही 2 वर्ष कितीही मेहनत करा, फक्त त्या 2 मिनिटाच्या उशिरामुळे तुम्हाला पेपर दिला जाणार नाही, एंट्री दिली जात नाही मध्ये, ठीक आहे. ते काळजी घ्या, ठीक आहे. तर हे इथं शिफ्ट आहे आणि इथं तुमचं टायमिंग आहे, ठीक आहे. तर टायमिंगच्या आतमध्येच, म्हणजे तर तुम्ही 8 वाजेपर्यंत पोहोचला तरी खूप चांगलं आहे. 7चा आहे सर, एवढं सकाळी जात असतात का, काय हरकत नाही. तुमच्या घरापासून जर दूर असेल तर एक्झाम सेंटर चेक करून घ्या आणि तिथं जा, ठीक आहे. आता हे एक एक्झाम सेंटर इथं आहे. हे एक्झाम सेंटर गुगलच्या भरोश्यावर बसू नका, कारण काय एक सेंटर असं आहे ज्याच्यावर गुगलवर वेगळीकडे दाखवते आणि ॲक्च्युअल ते दुसरीकडेच आहे, ठीक आहे. त्याच्यावरती शहानिशा करून घ्या. आता कोणत्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पाळायच्या आहेत तर ते बघा एकदा. यामध्ये या फर्स्ट पेजवर खाली असे 3 ब्लॉक्स दिसत आहेत, ठीक आहे. तर त्या 3 ब्लॉक्समध्ये पहिलं काय करायचं, जो फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे, कोणता लाईव्ह फोटो नाही, पासपोर्ट साईज फोटो जो अपलोड केलेला आहे त्या पासपोर्ट साईज फोटोची प्रिंट इथं पेस्ट करायची. तो पासपोर्ट साईज फोटो इथं पेस्ट करायचा. सर इथं तर जागा खूप छोटी आहे ना, मग इथं बसत नाही, जाऊ द्या ना बाहेर, काय प्रॉब्लेम नाही ना, ठीक आहे. फक्त खाली जास्त तो पेजच्या बाहेर नका जाऊ देऊ, पेजवर चिटकवा. त्याला कसं चिटकवायचं, ते सेंटरचा जो बॉक्स आहे तिथं तुमचं लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन द्या. ब्ल्यू किंवा ब्लॅक इंक पॅड जो असतो त्याच्यावर असं ठसा उमटायचा, अंगठे बाद द्या तुम्ही, ठीक आहे. आपण शिकलो सवरलं पण अंगठे द्यायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. इथं तुम्ही तुमचा फिंगरप्रिंट द्यायचा आहे, लेफ्ट थंब फिंगरप्रिंट तुम्हाला तिथं द्यायचं आहे. आणि ही जी सिग्नेचर आहे इथं, ही सिग्नेचर मात्र तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर करायची. हे 2 गोष्टी तुम्हाला घरूनच करून घेऊन जायच्यात. पासपोर्ट साईज फोटो घरूनच पेस्ट करून न्यायचा आहे, थंब इम्प्रेशन घरूनच करून जायचं आहे. हा जो सिग्नेचरवाला कॉलम आहे, सिग्नेचर तुम्हाला इन्व्हिजिलेटर समोर करायचा आहे, ठीक आहे. सिग्नेचर आत्ताच करायची नाही, ठीक आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी तुम्हाला घरून पेस्ट करून न्यायच्यात आणि सिग्नेचर तिथं गेल्यानंतर करायची आहे, ठीक आहे. आता काय काय सोबत न्यायचं आहे त्याबद्दल माहिती सांगतो तुम्हाला. अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये आता असं सांगायचं की PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत त्यांनी तर, म्हणजे बाकीच्यांनी तर आधार कार्ड सोबत न्यायचंच आहे, पण जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय काय सोबत न्यायचं आहे त्याच्यासाठी अजून एक आपण आता एक सांगतोय. बघा, जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांनी त्यांचं जे UDID कार्ड बनलेलं असतं, ठीक आहे, ते सोबत घेऊन जायचं आहे. कारण की एक्स्ट्रा टाईमसाठी तुम्हाला अप्लाय केलेलं जे असतं किंवा मग जो स्क्राईब तुम्ही अप्लाय केलेला असतो त्याच्यासाठी तुम्हाला हे UDID कार्ड तुमचं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते सोबत असणं गरजेचं आहे. आता अजून एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर ह्या पूर्ण याच्या प्रिंटआउट कशाच्या काढायच्या. फक्त पहिल्या पानाची प्रिंटआउट काढा. आता 4थं पेज आहे डिक्लेरेशन फॉर नॉन आधार स्टुडंट. मग नॉन आधार स्टुडंट म्हणजे कोणते स्टुडंट, ज्यांनी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड अपलोड केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी. ज्यांनी समजा ड्रायव्हिंग लायसन अपलोड केलेलं आहे, कोणी पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे, कोणी पासपोर्ट अपलोड केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन आधार म्हणजे ज्यांनी आधार अपलोड केलेलं नाही
अशा विद्यार्थ्यांसाठीचं ते डिक्लेरेशन आहे. त्यांनी फक्त त्याच्यावर तेवढं डिक्लेरेशन, ज्यांनी आधार कार्ड यूज केलेलं नाही ॲज अ रेफरन्स, आपण ज्यावेळेला डॉक्युमेंट अपलोड करतो त्यावेळेला मग तुम्ही आधार कार्डची जर हेल्प घेतली नसेल, आधार कार्ड जर अपलोड केलेलं नसेल तर ते फक्त काढायचं आहे. नाही तर चौथ्या बाकीच्या उरलेल्या पानाची कसली प्रिंटआउट काढण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त पहिल्या पानाचं प्रिंटआउट घ्यायचं आहे ज्याच्यावर ही सगळी इन्फॉर्मेशन असते. त्या इन्फॉर्मेशनबद्दल आता आपण पुढे सांगूया. बघा, एक ट्रान्सपरंट बॉल पेन, एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आपली बिस्लरीची असली की त्याचं ते टॅग काढून टाकायचं, त्याचं स्टिकर काढून टाकायचं, ती ट्रान्सपरंट घेऊन जाऊ शकता गरज असेल तर. त्यानंतर तुमचा ट्रान्सपरंट बॉल पेन म्हणजे एकदम ट्रान्सपरंट, त्याच्यात ते जर ट्रान्सपरंट नसेल तर ते घेऊन जाऊ देत नाहीत. हे एक. त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही इथं पेस्ट केला आहे, सेम तोच पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे त्यांच्या अटेंडन्स शीटवर जोडायला. जेई मेनची एक अटेंडन्स शीट असते, त्या अटेंडन्स शीटवर जोडण्यासाठी तुम्हाला तो घेऊन जायचा आहे. ठीक आहे. आणि जे कोणतं तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी यूज केलेलं आहे, बघा इथं व्हेरिफिकेशन टाईप इथं दिलेलं आहे आपल्याकडं आधार. तर अपलोड केलेलं जे काही व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे ते ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे. मग आधार कार्ड असेल टाकलेलं आधार कार्ड, पॅन कार्ड टाकलेलं असेल पॅन कार्ड. ठीक आहे. अजून वेगळं काही पासपोर्ट वगैरे जे काही ड्रायव्हिंग लायसन्स जे टाकलेलं असेल तुम्ही इथे दिसतं बघा टाईप ऑफ व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही कोणती डॉक्युमेंट दिलेली आहे. तर आधार कार्ड दिलेले तर आधार कार्ड ओरिजिनल सोबत घेऊन जा. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्यात. आता काय टाळायचं आहे तर युनिफॉर्मबद्दल सांगायचं आहे तुम्हाला. टी शर्ट प्लेन कुठलाही टी शर्ट घातला चालेल, जीन्सच्या पॅन्ट वापरू नका. साध्या प्लेन पॅन्ट्स किंवा तुमच्या ज्या घरी घालण्याच्या ज्या नाईट पॅन्ट्स असतात किंवा ज्या आपल्या स्पोर्ट्स पॅन्ट आपण वापरतो, ठीक आहे, ह्याच्यासाठी खेळण्यासाठी, तशा पॅन्ट तुम्ही वापरल्या तर चालतं मुलांनी. त्याच्यानंतर शूज नको, क्रॉक्स नको, साध्या स्लीपर किंवा सँडल घाला. मुलींनी देखील ठीक आहे एखादा फंक्शनल अटायर जो असतो तो अवॉइड करा. त्यांनी देखील आपला साधा कुर्ता पायजमा वापरला तर चालू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये कुठले ऑर्नामेंट्स आपल्या गळ्यात नको आहेत. ठीक आहे. चेन किंवा कानातले वगैरे ते काढून टाका. ठीक आहे. चष्मा वापरत असाल तर चष्मा व्यवस्थित आहे का बघा. नाही तर काय होतं बऱ्याचशा वेळेला एक्झामिनेशनला गेल्यानंतर चष्मा हा तर दुसराच आला, सोबत ह्याच्यावर खूपच स्क्रॅचेस होते, एक्झामसाठी वेगळाच घरी ठेवलेला होता, असा प्रॉब्लेम होतो बऱ्याच जणांचा. ठीक आहे. ते बघा. त्याच्यानंतर काही जणांना कॅप वापरण्याची सवय असते, कॅप वापरायची नाही कारण कॅपमध्ये एंट्री नाही आहे. कॅपला बाहेरच कुठेतरी तुम्हाला ठेवून जावं लागेल. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत न्यायचं नाही, कॅल्क्युलेटर नाही, वॉच नाही. ठीक आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. स्मार्ट वॉच तर बिलकुलच नाही. सर मग टाईम बघायला काय, टाईम बघायला तुमच्या स्क्रीनवरती एका साईडला टाईम असतो. ठीक आहे. जो काही टाईम लॅप्स होतो आहे तो त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होत असतो, त्याच्यामध्ये व्यवस्थित काळजी घ्या. ठीक आहे. आणि या गोष्टी ज्या चुका तुम्ही करतात त्या अवॉइड करा. चुका काय करतात तर पाण्याची बॉटल, आपलं पाणी नेहमी थंड असावं म्हणून ते कुठल्या तरी XYZ कंपनीची मग भारीतली बॉटल घेऊन जायची, त्याला मध्ये एंट्री नाही. ठीक आहे. मग सर हा माझा लकी पेन आहे म्हणून मी हात सोबत ठेवणार, हा ट्रान्सपरंट नाही आहे, नाही. ठीक आहे. आणि रफ पेपर कुठलाही सोबत नेण्याची आवश्यकता नसते. तिथं रफ पेजेस दिले जातात. कुठल्याही प्रकारचा कसलाही चिटर एक साधं एवढंसुद्धा तुम्हाला कागद घेऊन जायची गरज नाही. फक्त काय घेऊन जायचं आहे तुमचा आधार कार्ड, तुमचा असा पासपोर्ट फोटो जो तुम्ही अपलोड केलेला आहे तो. ठीक आहे. ओरिजिनल आधार कार्ड असेल तेच तिथं लागतं. ठीक आहे. यायच्या आधी तुम्हाला तिथं सगळं अटेंडन्स तुमची सगळी व्यवस्थित फिलअप करावं लागते. तिथं खूप लंबी प्रोसिजर असते, त्याच्यामुळं वेळेवर पोचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक सांगायचं असं आहे की 28 आणि 29 तारखेच्या विद्यार्थ्यांचे अजून ॲडमिट कार्ड आलेले नाही आहेत. त्याच्यासाठी नंतर या पुढच्या ड्यू कोर्समध्ये ते कधी पण येऊ शकतात. त्यामुळं कनेक्टेड राहा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडं प्रत्येकाकडं. ठीक आहे. नसेल तर मी पुन्हा एकदा देतो आहे. व्हॉट्सअप नंबर आपला आहे 7888042208. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कम्युनिकेशनमध्ये राहू शकता. ठीक आहे. CETचे फॉर्म्स आपल्याकडे चालू आहेत. ज्यांना कोणाला भरायचे असतील त्यांनी या नंबरवर कॉल करून या, किंवा कॉल रिसीव नाही करा कारण फॉर्म जर फिलअप करणं चालू असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपल्याला ऑनलाईन देखील आपण फॉर्म फिलअप करून देतो आहोत. ज्या विद्यार्थ्यांना इथे येणं फिजिकली पॉसिबल होत नाही त्यांचे आपण ऑनलाईन देखील फॉर्म फिलअप करून देत आहोत. ठीक आहे. CETचे जे नीटचे फॉर्म्स काही दिवसांनी येतील, फेब्रुवारी महिन्यात ते येत असतात. ठीक आहे. त्याचे देखील तसं आपण फिलअप करून देणार आहोत. पण सध्या MHT CETचे फॉर्म भरणं चालू आहे. तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. ठीक आहे. तर JEEला एक्झामसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं प्रिपरेशन तुम्ही केलेलं आहे, चांगलं तुम्हाला जमणारच आहे. फक्त एक अवॉइड करा गोष्ट की तुमचं निगेटिव्ह मार्क्स जाणार नाहीत याची काळजी घ्या.
जेवढं येते तेवढं व्यवस्थित सॉल्व करून घ्या आधी, ठीक आहे. आपल्याला जे सोपं वाटतंय त्याच्याकडून सुरुवात करा, कारण की ऑनलाईन एक्झाम आहे, ठीक आहे. CBT बेस्ड एक्झाम आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. ओके, तिथं काय असं काही नाही की 1 मार्क झालं की बाबा त्याला नंतर हे चेंजेस करता येत नाही, ठीक आहे. तर मार्क फॉर रिव्ह्यू म्हणून ऑप्शन असतं एक, ते तुम्ही तिथं यूज करू शकता. पण जे जमतं आहे, जेवढं जमतं आहे तेवढंच आधी सॉल्व करा, ठीक आहे. त्यालाच माझं हे म्हणणं असेल. आणि ऐन वेळेला कुठल्याही नवीन ट्रिक अप्लाय करू नका. ज्या ट्रिकनी तुम्ही घरी प्रॅक्टिस केलेली आहे, क्लासमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे 2 वर्ष, त्याच ट्रिक्सचा वापर करून जेवढं काही सॉल्व होतं तेवढं सॉल्व करा, ठीक आहे. ॲडिशनल कुठलीही नवीन ट्रिक वापरू नका. ओके, पुन्हा एकदा तुम्हाला एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, ठीक आहे. चालेल, ऑल दी बेस्ट, थँक्यू.